नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही आज खरसुंडीच्या दर्शनाला जाणार होतो. खरसुंडीचा सिद्धनाथ हा आमचा कुलस्वामी आहे. सकाळ सकाळीच पाऊस झाला होता. मी आहो, श्रीषा आणि सासूबाई असं तिघंजण गाडीवरनं गेलो होतो. पाऊस पडलेला त्याच्यामुळे पॅक झालं होतं. सकाळी सकाळीच गुरुवाच्या घरी गेलो. तिथं गेल्या गेल्या पहिला चहा घेतला आणि नंतर मग पोळ्या करायला घेतल्या. आमच्या सासूबाई लगेच मदतीला गेल्या. सासूबाईंनी आणि त्या गुरुवाच्या ह्यानी पोळ्याचा नैवेद्य केला. नैवेद्य तयार झाल्यानंतर आम्ही मग मंदिराकडे जायला निघालो. आणि जाता जाता बघा, बाहेरून असं मंदिर आहे, असं भरपूर दुकानं आहेत. सगळेजण नारळ पेढे वगैरे घेताना आमच्याकडे घ्या, आमच्याकडे घ्या असं आवाज देतात. त्यामुळे कुठं घ्यायचं हे सुचत नाही. नंतर पेढे नारळ त्यानं घेतलं आणि मंदिरात गेलो. मंदिरात गेल्या गेल्या पहिलं घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन. आणि मंदिराच्या आवारामध्ये बघा, बाहेरच्या बाजूला अशा भरपूर डिकमली आहेत. नंतर आत गेल्यावर गाभाऱ्यातली ही मूर्ती आहे. मग त्या मूर्तीचा फुल पोशाख आहेर आम्हाला करायचा होता, ते केलं. नंतर बाहेर आल्यानंतर लगेच माकडं होती. माकडांसाठी श्रीषाच्या पप्पांनी आणि श्रीषानं पेढा चारला. नंतर मग डेऱ्याजवळ आलो. डेऱ्याचं दर्शन घेतलं. ही जुन्या काळचा डेरा आहे, त्याला लॉक लावले. आता त्यात पैसे वगैरे टाकतात. मग मानाचा डेरा आहे. नंतर मंदिराचं हे आतून आवार आहे. आता सध्या तरी एवढा गुलाल दिसत नाही, पण यात्रेच्या वेळेस असं गुलाल भरलेला असतो, सगळं लाली लाल होतं. माणसं सगळे पूर्ण गुलाबी होतात. आणि हे आहे पाळणा मंदिरातला. ह्या पाळण्याला नवस बोलतात. ही आहे सासन काठी मोठी भरपूर. आणि हे आहे असं मंदिर बाहेरून बघा कसं छान दिसतंय. हे आहे मंदिराच्या बाहेरचा आवार. मग इथं डिकमली भरपूर आहेत. आणि ह्याच ठिकाणी चैत्र यात्रेला भरपूर सासन काट्या नाचवल्या जातात आणि त्या डिकमलीवरती नारळ फोडले जातात. मग आम्ही गुरुवाच्या घरी आलो आणि गुरुवाच्या घरी आल्यानंतर जेवण केलं. आणि जेवणाला होतं पुरणपोळी. आणि श्रीषाचं तर चालू होतं झोपून खायचं बघा, कारण मंदिरात फिरून ती कंटाळी होती. नंतर आम्ही घरी यायला निघालो, तेवढ्यात 2 आज्या भेटल्या. आज्यांनी श्रीषाचा खूप लाड केला. आज्या लोकांना लहान मुलाचं भरपूर कौतुक असतं. जाता जाता ह्या मंदिरात जायचं असतं, पण आम्हाला वेळ नव्हता, कारण पुढं गुरव बाहेर जायचे होते म्हणून आम्ही आधी डायरेक्ट खरसुंडीच्या मंदिरातच गेलो. मग येता येता ह्या मंदिरात गेलो. आल्या आल्या त्याचं दर्शन घेतलं. छोटंसं मंदिर आहे पण छान आहे. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच्यामुळे आम्ही त्या वड्याच्या पारंब्याला आहोनीन मी असं छान झोके घेतले. श्रीषा तर लय हसत होती आणि आमची सासूबाई पण हसत होत्या. नंतर मग येता येता घेतलं म्हसोबाचं दर्शन. म्हसोबा हा करावंच लागतो आम्हाला. येता येता दर्शन घेतलं त्याचं. नारळ त्यानं फोडला आणि छोटंसं तलाव आहे त्याच्या बाजूला. मग तिथं लगेच आम्ही फोटोशूट त्यानं केलं. नंतर मग आलो घरी. घरी आल्यानंतर अधिक महिना चालू आहे, त्याच्यामुळे आमच्यात आज ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. सुट्टीला 2 दिवसासाठीच गावाला गेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही एका दिवसात 2-2 कार्यक्रम करून घेतले होते. मग आमच्या आहोच्या आत्तीने आज सासूबाईंची ओटी भरली. आधी साडी घातली आजीला आणि मग नंतर पूजन केलं. साडी घातल्यामुळं नुसते बर्फी आणि चोळीचं कापड दिलं त्या आजीनं, आमच्या मावशीनं. नंतर मग आम्ही मावशीची ओटी भरली. आता मावशी म्हणजे काय, आईच लागते. आहोच्या आत्ती आम्हाला मावशी लागते ना. मग कोणतीही नाती जवळची धरली का सगळं कुटुंब आनंदात राहतं. आता आम्ही दोघी जावानीच सासूबाईची पण ओटी भरली. सासूबाईला पण मुलगी नाही, म्हणतात की सासूबाईची ओटी भरायची नसते, पण आम्ही दोघींनी भरली होती, कारण त्या म्हणतात की माझ्या सुनाले छान आहेत, लिकीसारख्याच आहेत. मग म्हटलं चला आपण पण सासूबाईंची ओटी भरूया. म्हणून आम्ही दोघी जावाने ओटी भरून केलं त्यांचं. नंतर चुलत सासूबाईचं पण ओटी भरून केलं. त्यांना पण मुलगीच नाही. त्या पण म्हणतात मुलीप्रमाणे माझ्या सुना आहेत, म्हणून आम्ही त्यांचं पण ओटी भरण केलं. नंतर मग आजीबरोबर सगळ्यांनी छान असं फोटो काढलं. सगळी एकत्र आलो होतो. मग दोघी सुना आणि तिची आजीची लेक अशी मावशी, मग ह्या चौघींचा छान असा फोटो काढला. नंतर आम्ही दोघी जावानी पण आजीबरोबर फोटो काढला. आजी पण भरपूर खुश झाल्या होत्या, कारण आजीला पण कौतुक वाटत होतं की पहिल्यांदाच काहीतरी असा कार्यक्रम करत होतो आम्ही. परत आजीचे परतुंड पण आले होते 4 आजीबरोबर, त्यांनी पण फोटो काढून घेतला. परत 4 नातू होती, नातूबरोबर फोटो काढून घेतला. बाकीचे काय आले नव्हते,
जेवढ्यांचे आले होते तेवढ्यांचे फोटो काढून घेतला. सगळे एकत्र आलं का घरात आनंदाचं वातावरण असतं. मग आमच्या बायकांचा पण छान असा फोटो काढून घेतला. नंतर शौर्यानं पण आजीकडं दोघीकडं पप्पी घेतली आणि लाड करून घेतला. परत श्रीशानं पण लाड करून घेतला. ह्या 2 आजी आहेत, एक सख्खी सासूबाई, एक चुलत सासूबाई आहेत आमच्या. नंतर सासूबाईंनी छान अशा चपात्या लाटून घेतल्या. आता आमचं पत्र्याचं घर असल्यामुळे भरपूर गरम होतं, म्हणून आम्ही बाहेर चुलीवरच स्वयंपाक करत होतो. मला जास्त चुलीवरचा येत नाही, म्हणून सासूबाई आणि आमच्या जाऊबाई करत होत्या. मग मी भाजी करत होती, भाजीची तयारी. आणि कसा वाटला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.